पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे। दिवाळीच्या पारंपरिक वस्तूंबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही बाजारपेठेत मोठी मागणी आहे। घर सजावटीच्या वस्तू, दिवे, आकाशकंदील, रांगोळी, रंग, कपडे, दागिने, फटाके आणि मिठाई यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली पाहायला मिळते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आणि आता खरेदी करण्यासाठी नागरिक हे घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे पुण्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी झालेली आहे। आज रविवार आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठी गर्दी होतीये। आकाशकंदील, दिवे, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी पुणेकरांनी आता गर्दी केलेली आहे आणि पुण्यात जिथं मोठ्या प्रमाणात सध्या हे आकाशकंदील विकायला आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील आहेत ते इथं विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत। अगदी हातापासून बनवलेले त्याचबरोबर रेडीमेड आकाशकंदील आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। छोटे छोटे आकाशकंदील सुद्धा आपण पाहतोय। वेगवेगळे नक्षीकाम केलेले हे आकाशकंदील आहेत। कागदी असेल किंवा प्लास्टिकचे असेल अशा दोन प्रकारचे आकाशकंदील सध्या बाजारांमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत आणि ते घेण्यासाठी आता नागरिक सुद्धा बाहेर पडलेले आहेत। दिवाळीचा उत्सव सुरू झालेला आहे। लक्ष्मीपूजन 2 दिवसांवर आलेला आहे। असं असताना आपल्या घरावर विद्युत रोषणाई करणे, आकाशकंदील लावणे, रांगोळी काढणे असे विविध साहित्य घेण्यासाठी सध्या बाजारपेठांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर बच्चे कंपनी ही सुद्धा फटाके घेण्यासाठी फटाक्यांच्या स्टॉलवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करते आणि असं एक उत्साहाचं वातावरण आहे ते सध्या पुणे शहरामध्ये पाहायला मिळते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।